नमस्कार मंडळी. तर सध्या आपलं चालू आहे पिगी बँक चॅलेंज, ज्यामध्ये आपण एप्रिल महिन्यात जी तारीख आहे तेवढे अमाऊंट या पिगी बँकमध्ये टाकत असतो. पण काही मागच्या 5 ते 6 दिवसापासून काही ना काही कारणामुळे मला पिगी बँकचं चॅलेंज मेंटेन करता आलं नाही. आपण शेवटचे म्हणजे 23 तारखेला 230 रुपये या पिगी बँकमध्ये टाकले आहेत आणि 24, 25, 26, 27, 28, 29, 30 आज तारीख 30 आहे आणि आज आपला शेवटचा दिवस आहे. त्यामुळं मागच्या 6 दिवसाचे एकत्रपणे करून मी पैसे आज या पिगी बँकमध्ये टाकणार आहे. तर 24 ते 240, 250, 260, 270, 280, 290 आणि 300 हे सगळे मिळून किती होत आहेत? 1890 रुपये. तर हे 1890चे मी 2000 राऊंड फिगर करून या पिगी बँकमध्ये टाकत आहे. तर अशा प्रकारे आपण जे ठरवलं होतं 1 एप्रिल 2025ला की आपण पिगी बँक चॅलेंज 1 एप्रिल ते 30 एप्रिलपर्यंत पार पाडणार आहोत. मध्ये अडचणी आल्या, सुट्ट्यांचा थोडा प्रॉब्लेम आला, तरी पण आपण इकडनं तिकडं मित्रांना सांगून मित्राच्या हॉटेलवरून काही वेळा जाऊन सुट्ट्यांचं आपण नियोजन केलं आणि बरोबर आपण टार्गेट म्हणजे आपलं जे चॅलेंज आहे ते आपण पूर्ण करत आहोत. आणि मध्ये थोडं काही कारणास्तव जमलं नाही पैसे साठायला, तिथं आपण फाईन पण भरला. पण या 6 दिवसाचे जरा काही कारणामुळे आपल्याला जमलं नाही, तरी आपण हे 6 दिवसाचे पैसे 6 ते 7 दिवसाचे पैसे आपण आज एकदम या पिगी बँकमध्ये टाकणार आहोत. आता एकदम 500-500च्या नोटा आत गेल्यामुळं एकदम अमाऊंट आपली मोठी दिसणार आहे. आता किती मोठी होते ते आता आपल्याला अजून, अरे बापरे, आज जाईन वाटतं. जारे 3 नोटा राहिल्यात फक्त. आता ह्यांचा काय वापर करणार आहे मी ते माझ्या डोक्यात आहे, बघूया. आता चाललोय मी. तर चला, 3 नोटा राहिल्या फक्त ह्या आज जाव्या बस. 200. फाटू बिटू नको बाबा, मेहनत की कमाई है. आणि एक सांगायचं म्हणजे माझ्या एका रूम पार्टनरनं पण चालू केलेलं माझ्यासोबत पिगी बँक चॅलेंज, पण त्यांना 2च दिवस केलं. मग त्याच्या पिगी बँकमध्ये आत्ता 30 रुपये आहेत. तर मला पण खूप वेळ आल्या अडचणी. पैसे म्हणजे कधी पैसे मग आता 15 तारखेनंतर मोठी अमाऊंट होती ना, त्याच्यामुळं. चला, अशा प्रकारे आपण 30 एप्रिलपर्यंत आपलं चॅलेंज पूर्ण केलेलं आहे. अभिनंदन. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.